राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर 10,000 मिळाले नाहीत, आम्हाला 10,000 मिळाले पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये, अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू, असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे। त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत, 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो। त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो। असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे। दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे, आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो। तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव
जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका, आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील. तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे. यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. जवळपास 3,295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. यालाही आज मान्यता दिली आहे. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी आपल्या राज्यामध्ये आपण एक विजन 2047 बनवायला हातामध्ये घेतलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांनी जवळपास 7 लाख स्टेक होल्डरशी चर्चा करून, सर्व्हे करून, त्यांचे एस्पिरेशन्स घेऊन आपण हा आराखडा तयार केलाय. या आराखड्यामध्ये 2030 पर्यंतची उद्दिष्ट आहेत. 2035 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल तेव्हाची उद्दिष्ट आहेत आणि 2047 जेव्हा विकसित भारत आपण तयार करणार आहोत तेव्हाची उद्दिष्ट आणि त्याचा रोडमॅप आपण तयार केलाय. आज या विकसित महाराष्ट्र 2047 हे जे आपलं डॉक्युमेंट आहे, हा जो आपला प्लॅन आहे, याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता लवकरच हा प्रकाशित केला जाईल. शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे आणि सर्वात आनंदाची बातमी सुद्धा आहे, कारण शेतकरी बांधव जे आतुरतेने त्यांच्या हप्त्यांची वाट बघत होती, ज्या पैशांची वाट बघत होते, फायनल त्यांच्या खात्यावरती जी कर्जाची रक्कम आहे ती मिळायला आता सुरुवात झाली. स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असे उत्तर दिले आणि घोषणासुद्धा केलेली आहे की यासाठी जे पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं फायनल त्याला मंजुरी देऊन ती वाटपाला देखील सुरुवात केलेली आहे. आधीसुद्धा या पॅकेजचा जो निधी होता तो देण्यात आला होता, परंतु जो पैसा होता तो कमी मिळत होता, कारण बहुतांशी शेतकरी असे होते की जे या अटीमध्ये बसू शकत नव्हते, परंतु त्यांनासुद्धा या योजनेअंतर्गत आता पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे. 36 लाख शेतकऱ्यांना आता जो लाभ आहे तो सुद्धा मिळणार आहे. याचकरता आता जो वाढीव रक्कम आहे, जो निधी आहे, त्याला देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी रक्कम असणार आहे, कर्जमाफीचे पैसे असणार ते मिळायला देखील सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि जे शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅकचं कार्ड आहे, कारण ॲग्री स्टॅक म्हणजे फार्मर ID कार्ड शेतकरी बांधवांना काढायला आधीच सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलेलं होतं त्यांची KYC करायला त्यांना आता काही गरज नाही. ज्यांनी KYC केलं होतं त्यांच्यासाठी चांगलीच बातमी आहे, किंवा ज्यांनी KYC सुद्धा केली नव्हती तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे, कर्जाचे जे पैसे आहेत ते देखील मिळायला आजपासूनच सुरुवात झाली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही आहे. सर्व बांधवांच्या खात्यावरती पैसे येत आहे आणि या पैसे वाटपाला काही कालावधीसुद्धा लागू शकतो. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्या खात्यावरती अजून जमा झाली नसेल. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती अशी दिलेली आहे की या कालावधीला जो 1 महिना आहे तो लागू शकणार आहे. तर आजपासून सुरुवात झाली तर शेतकऱ्यांचे जे व्हेरिफिकेशन असतं, DBT असतं, त्याला थोडा वेळ लागतो आणि यासाठी 1 महिन्यापर्यंत जो कालावधी तो देण्यात आलेला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये याचं वितरण होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम येणार आहे. आधी जी रक्कम होती ती 50,000 पर्यंत होती आणि त्यानंतर 2 लाखापर्यंत प्रति शेतकरी ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे.